स्पाय न्यूज, शोध सत्याचा। विश्वास बालीघाटे यांची सिंहगर्जना, जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढू। गेली कित्येक वर्षापासून पंचगंगा प्रदूषण काय थांबत नाही, ठोस कारवाई काय होत नाही। शिरोळ तालुक्यातील जनतेचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे। कॅन्सर पीडित यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतसे पंचगंगा प्रदूषणामध्ये वाढ होत चाललेली आहे। तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संबंधितांवर योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा सर्वसामान्यांचा विश्वास असलेले विश्वास बालीघाटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। विश्वास बालीघाटे म्हणाले, गेले 10-12 वर्ष पंचगंगा प्रदूषण याबाबत आम्ही कायम आंदोलन करतो, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी ठोस कारवाई करत नाहीत, तात्पुरती मलमपट्टी करतात आणि या प्रदूषण करणाऱ्यांचे रोजचेच नौटंकी आहे। पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आम्ही प्राण पणाला लावायला मागे पुढे पाहणार नाही। यावेळी तातडीने बैठका लावून कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा आमच्या सहनशीलतेचा अंत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बघू नये असेही ते म्हणाले। पंचगंगा नदी कुरुंदवाडच्या पुलावर जे घाण पाणी महानगरपालिकेचं महिला मिश्रित घाण पाणी मिसळलं आहे आणि एवढं प्रदूषित पाणी झालं आहे, काळपट पाणी एकदम काळपट झालेलं आहे आणि औद्योगिक वसाहतीचं आणि वरनंसुद्धा पाणी येत आहे। आणि जर हे प्रदूषण अधिकारी नुसता त्याचं पंचनामा करतात आणि त्याला चिपळूणला पाठवतात, तर कारवाई आता जसं उन्हाळा चालू होईल तसं प्रदूषण वाढत जाणार आहे आणि आपल्या ह्या शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी आजाराला सामोरं जायला लागणार आहे। तरी प्रदूषण मंडळानं लवकरात लवकर कारवाई करावं आणि नाही जर लवकर झालं नाही तर प्रदूषण ऑफिस आणि कलेक्टर कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यावर आंदोलन करण्यावर सांगतो।